पुनर्जन्म ही थीम असलेला एक चांगला थरारक अनुभव देणारा सिनेमा असेल. त्याची कथा अशी आहे की तो महाराष्ट्रातल्या कुठल्या प्रांतात शूट करून नाही चालायचं म्हणून नैनितालची निवड केली. इनफॅक्ट मराठीमध्ये पहिल्यांदा नैनितालमध्ये शूट होते फिल्म. मला जेन्युअनली खूप थंडी वाजते बरं का. म्हणजे मी एसीचा 24 टेम्परेचर पण नाही सहन करू शकत एरवी. आता ह्याचं क्रेडिट सचितला देते मी कारण त्याने माझ्या डोक्यात पुकार मधली माधुरी दीक्षित भरवली. या दोघी भेटल्या म्हणजे साधारणतः 15 मिनिटं फक्त या दोघी हसत होत्या, मिठ्या मारत होत्या, एकमेकांना. प्रिया नसलेला एक सीन होता, एका वेगळ्या आर्टिस्ट बरोबरचा मी सीन करत होते आणि इतकी थंडी. मुक्ताचा आवडता किस्सा आहे. इतकी थंडी होती की ते बिचारे इतके कुडकुडत होते की ते ना वाक्य आठवत नव्हती, विसरत होते आणि उच्चार म्हणजे बोबडी वळते ना तसं त्यांचं होत होतं. साधना सहगल म्हणताच येईना की नॉर्मल सिनेमापेक्षा ह्याची पटकथा थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, कारण की मागचा जन्म हा ह्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू तर खूप जास्त काम होतं. नमस्कार, मी रुचा वझे. लोकमत फिल्मीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक थरारक टीम माझ्यासोबत आहे. ही थरारक का आहे तर एक थरारक सिनेमा येतोय, असंभव असं मराठी या सिनेमाचं नाव आहे आणि तीच टीम आपल्यासोबत आहे. प्रिया बापट, सचित पाटील, मुक्ता बर्वे आणि संदीप कुलकर्णी सर. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्म. थँक्यू सो मच. आणि ट्रेलर तर बघितलाच आहे आणि जसं मी म्हणलं थरारक आहे. तर सचित सर तुमच्याकडनं सुरुवात करेन. दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, तिहेरी भूमिका, सगळंच ही एक तारेवरची कसरत असेल तर ती कशी केली? याची सुरुवात झाली खरं तर जेव्हा कपिल भोपटकर यांनी मला कथा ऐकवली. अजून एक भूमिका आहे माझी, मी पटकथा पण त्याच्याबरोबर लिहिली आहे कपिल आणि विशालबरोबर. तर एक जवळजवळ 1.5 वर्षाचा काळ आम्ही पटकथा लिखाण करत होतो आणि खूप डिटेलिंगमध्ये त्याच्यावरती काम करत होतो. तर ते करत असताना हळूहळू तो चित्रपट डोळ्यासमोर आकार घ्यायला लागला आणि मग त्यामुळेच दिग्दर्शनाची पण धुरा सांभाळायची ठरवली आणि त्यानंतर तो चित्रपट खूप मोठ्या भव्य स्वरूपात चित्रीकरण करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात आलं. त्यात तो महाराष्ट्रात त्याची कथा अशी आहे की तो महाराष्ट्रातल्या कुठल्या प्रांतात शूट करून नाही चालायचं, तर तो महाराष्ट्रातनं बाहेर जाऊन कुठेतरी त्याचं शूटिंग करणं कथेची गरज होती म्हणून नैनितालची निवड केली. पण हा सगळा भव्य डोलारा उभारण्यासाठी निर्माता शोधणं हा खूप मोठा टास्क होता. आणि मग माझा अत्यंत जवळचा मित्र आहे नितीन प्रकाश वैद्य, त्याच्याशी मी जेव्हा हे बोललो तेव्हा त्यांनी ही कथा ऐकली, त्याला प्रचंड आवडली आणि त्यांनी मला असं सजेस्ट केलं की मागचे अनेक वर्ष तू काम करतो आहेस मराठी इंडस्ट्रीमध्ये, तर मला असं वाटतं की निर्माता म्हणून तूही या सिनेमात यावंस, कारण इतकी सकस कथा आणि इतकं छान स्क्रिप्ट हे तुला पुढे जाऊन जरी तू निर्माता म्हणून कधी काम करायचं ठरवलं असं मिळणार नाही. तर मला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून याची निर्मिती करावी. तर त्याचं श्रेय खरं तर नितीनला जातं आणि मग निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. आणि मग ज्यावेळी ही सगळी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली किंवा या सगळ्यांनी गोष्ट ऐकल्यानंतर, चित्रपटाचं नरेशन ऐकल्यानंतर होकार दिला, त्यानंतर खऱ्या अर्थाने सिनेमा असंभव, ज्या पद्धतीने जो असंभव टास्क होता तो संभव झाला. कारण एकाच फ्रेममध्ये प्रेक्षकांना मुक्ता बर्वे, प्रिया बापट, संदीप कुलकर्णी आणि अनेक अशी आर्टिस्ट मंडळी आहेत की एकत्र बघायला मिळणार आहेत. तर मुळातच सिनेमाचा ओव्हरऑलच काय म्हणूया ना की आवाका खूप मोठा आहे, त्याचं एकंदरीत सादरीकरण खूप मोठं आहे आणि प्रचंड सशक्त असं स्क्रिप्ट असल्यामुळे प्रत्येक आर्टिस्टकडनं खूप जास्त डिमांडिंग असं हे स्क्रिप्ट आहे की प्रत्येकाने त्याचं बेस्टच द्यायला पाहिजे. आणि जी सगळी तंत्रज्ञ मंडळी आम्हाला ज्या चित्रपटात आहेत, प्रसाद भेंडे असेल कॅमेरामन, फैजल महाडिक असेल आमचा एडिटर, किंवा अनमोल भावे असेल साऊंड रेकॉर्डिस्ट किंवा साऊंड डिझायनर, किंवा आमचा अमित राज असेल ज्यांनी चित्रपटाचं संगीत केलं आहे, क्षितिज पटवर्धननी गाणी लिहिली आहेत, अशी एकाहून एक उत्तम मंडळी, सुयश केळकरनी बॅकग्राऊंड स्कोअर केला आहे, अशी सगळीच मंडळी हळूहळू या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली. आणि इतकी तगडी स्टारकास्ट, इतकी उत्तम तंत्रज्ञ मंडळी, मग शर्मिष्ठा
शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई, आमचे मंगेश परुळेकर आणि संजय पोद्दार अशी मंडळी सहनिर्माते म्हणून आली. पुष्कर श्रोत्री माझा सहदिग्दर्शक म्हणून आला. सो अशा सगळा हा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासामध्ये एक जी या सिनेमाची गरज होती, एक टीमवर्क म्हणून एकत्र येऊन एका टीमनी हा सगळा मोठा डोलारा उभारण्याची गरज होती. ती मला देवाच्या कृपेने इतकी सुंदर टीम मिळाली, इतकी चांगली स्टारकास्ट मिळाली आणि प्रत्येकाने जीव ओतून इतकं अप्रतिम काम केलं की हा असंभवचा जो काही तिहेरी भूमिकेत मी जे काही सगळं माझ्याबद्दल आत्ता बोललं जातं आहे, ती तिहेरी भूमिका मी निभावू शकलो ती या सगळ्या मंडळींमुळे आणि माझ्या सगळ्या तंत्रज्ञ आणि माझ्या सगळ्या निर्मात्या आणि सहनिर्मात्यांमुळे. खरं आहे. आणि आपण बऱ्याचदा म्हणतो की मराठीत काही नवीनच येत नाही, पण खरं तर ते येतं आणि ते तुम्ही आता घेऊन आला आहात, एक वेगळा थरारपट तुम्ही घेऊन आलेला आहात. संदीप सर तुमच्याकडे येते. तुमची भूमिकाही सांगाल थोडीशी, जी ट्रेलरमधून दिसतीये काय आहे नेमकी, पण यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव आणि जेव्हा स्क्रिप्ट ऐकली असेल तुम्ही तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती? मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हाच मला आवडली आणि हो म्हटलं. आणि ऑलरेडी मुक्ता बोर्डवरती होती, सचित डायरेक्ट करणार होता आणि सचित माझी फार जुनी ओळख आहे. आम्ही एकत्र सत्यदेव दुबेंकडे काम केलं आहे, त्यामुळे एक मैत्री म्हणजे हे आधीपासून होती. या निमित्ताने काम करण्याचा योग आला. पण जसं म्हटलं तसं स्क्रिप्टच इतकी अशी घट्ट, कारण थ्रिलर किंवा ह्याच्या मिस्ट्रीसाठी अशी स्क्रिप्ट फार छान लागते. आणि माझा जो रोल आहे तो एक थेरपिस्ट आहे, परत एक कम्प्लीट वेगळा रोल. इनफॅक्ट माझे काही मित्र आहेत जे हे थेरपिस्ट आहेत किंवा प्राणी किलर्स आहेत, असे आहेत. सो हे जग मला थोडंसं माहिती होतं आणि सिनेमामध्ये फार पहिल्यांदा अशा पद्धतीने ते लिहिलं, पण छान इंटरेस्टिंग लिहिलेलं आहे. आणि एका पॉईंटला ते असं होतं की त्याला सगळं म्हणजे तो थेरपिस्ट आहे तो हे जसं श्वासमध्ये होता ना, की तो डॉक्टर अत्यंत काय म्हणतो त्याला एक अथॉरिटेटिव्ह डॉक्टर आहे, पण एका पॉईंटला अशी एक हे येते की त्याला पर्सनली त्याच्यात पडावं लागतं, जे डॉक्टर्स पडत नाहीत, स्पेशली एथिकली. तसं ह्याच्यामध्ये एका पॉईंटला ते चॅलेंजच हे येतं की इथे त्यालाच एक मोठा चॅलेंज होतो, कळतच नाही की पुढे काय. सो ती मिस्ट्री असलेलं ते आहे. त्यामुळे ना खूप असं सतत काही ना काहीतरी पुढे घडणारं आणि लोकांना हुक किंवा क्युरिओसिटी बिल्डअप करणारी स्क्रिप्ट आहे. नक्कीच. आणि ती ट्रेलरमधून कळतेच आहे, पण अजून एक विचारायचं आहे की तुम्ही सिनेमात या सगळ्यांना दिशा दाखवताय असं वाटतंय, सेटवर काय घडत होतं? सेटवर काय घडत होतं? सेटवर मागे तुमची कशी भूमिका होती सगळ्यांसोबत? नाही म्हणजे ऑब्व्हियसली, कारण खूप त्यावेळेला काही वेगवेगळे प्रेशर्स होते, कारण हे सांगते थंडी होती, हे होतं, प्लस कम्प्लीट एक नैनिताल, म्हणजे इनफॅक्ट मराठीमध्ये पहिल्यांदा नैनितालमध्ये शूट होते फिल्म. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं मराठीमध्ये पहिल्यांदा 2 डबल रोल्स करतायत, म्हणजे एक प्रोटॅगनिस्ट जनरली करतो, पण इथे दोघांचे डबल रोल्स आहेत. सो हे सगळं ऑब्व्हियसली ते प्रेशर पण होतं की वेगवेगळे कॅरेक्टर्स तेवढे क्रेडिबली करणं आणि हे करणं. सो म्हणजे मला इनफॅक्ट तो इट्स अ व्हेरी गुड ट्रीट. म्हणजे आपण जे म्हणतो ना की सगळ्या बॅकड्रॉपवरती त्याचा लुक, त्याचा सगळा तो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग हे. आणि मला असं वाटतं म्हणूनच म्हणजे जे ट्रेलर पण जो उत्कृष्ट झाला आहे, इट विल बी अ व्हेरी गुड ट्रीट. म्हणजे एक अत्यंत छान व्हिज्युअल एक्सपिरियन्स आणि असा अविस्मरणीय एक्सपिरियन्स राहील. येस. आणि तुमचे आधीचे सिनेमा बघितलेच आहेत तुम्ही. याआधी खूप गैर हा एक सिनेमा केला होता, तो एक वेगळ्याच धाटणीचा होता, मध्ये टेरिटरी पण होता, आणि आता हा वेगळा सिनेमा येतोय, तर नक्कीच चाहते एक्सायटेड असतील. आणि आता आम्ही दोघी म्हणजेच तुम्ही दोघींकडे येते, खूप एक्सायटेड आहेत सगळे की इतक्या वर्षानंतर तुम्हाला दोघींना परत बघणार आहोत. तर प्रियाला आधी विचारते की प्रियालाच आधी विचार. कोणी मुक्ता तुला विचारते, काय जेव्हा तुला कळलं की प्रिया येणार आहे, मी असं ऐकलंय प्रिया नंतर आली, कास्टिंग नंतर झालंय, तर तुझी रिॲक्शन पहिली काय होती? मी खूप खुश झाले होते. सचितला माहितीये की किती विलक्षण आनंद. म्हणजे मी खरंच खूप खुश झाले होते. असं एक की काय होतं की अत्यंत महत्त्वाचं आणि अवघड पात्र आहे जे प्रियाने केलंय, आणि खूप ऑब्वियस गोष्टी नाही आहेत त्या पात्रामध्ये, आणि एक चांगला ॲक्टरच तिथे काहीतरी चांगलं काहीतरी आणू शकेल असं होतं. ते खूप अवघड आहे ते करणं. त्यामुळे
असं प्रेशर होतं की कोण आणणार आहेस तू तिथे, कोण आणणार, कारण काय होतं की असं एका माणसामुळे जसा सिनेमा वर जाऊ शकत असं होतं, तसं ते टीमवर्क असतं. ते एक बाजू जर त्याची खाली आली ना तर सगळ्यांचे कष्ट खाली येऊ शकतात. त्यामुळे ते खूप अवघड होतं. आणि प्रिया हो म्हणाल्यावर, ती काम करायला तयार झाल्यावर मी सगळ्यात पहिली व्यक्ती असेल जी खूप खुश झाली होती की थँक गॉड ती येते आहे. आणि मग ती आल्यावर वगैरे झालं, मैत्रीण आहे हा एक कम्फर्टचा भाग झाला, पण एक चांगला कलाकार तिकडे उभा राहणं ताकदीने हे खूप गरजेचं होतं. आणि जे प्रिया आल्यामुळे मला बरं वाटलं होतं खूपच जास्त. प्रिया बोलायच्या आधी मी फक्त एवढंच बोलेन की खरंच प्रियाने लास्ट मोमेंटला आम्हाला हो म्हटलं. आणि आज मी जितक्या वेळा सिनेमा बघतो, कारण जवळजवळ 4.5 महिने आम्ही बॅकग्राऊंड स्कोअर करतो या सिनेमाचा, त्यामुळे सतत मी सिनेमा बघत असतो. आणि प्रत्येक वेळी सिनेमा बघत असताना मला असं वाटतं की मी आता प्रिया सोडून दुसरं कोणी या भूमिकेमध्ये इमॅजिनच करू शकत नाही, इतकी ती ही भूमिका जगली आहे. म्हणजे मुक्ता, कारण नाही म्हणजे मुक्ता तर महाराष्ट्राची लाडकी नटी आहे, संदीप महाराष्ट्राचा आवडता अभिनेता आहे, पण ते खूप आधीपासून त्या प्रोसेसमध्ये होते. खूप चॅलेंज आहे हे त्यांना माहिती होतं. पण ज्या पद्धतीने आम्ही ते काम करत होतो आणि ज्या पद्धतीने प्रिया लास्ट मोमेंट, ती नेहमी गमतीत असं म्हणते की मी लास्ट इन फर्स्ट आउट आहे. म्हणजे तिचं शूटिंग सुरू झालं आणि लवकर ती बाहेर पडली यार. म्हणजे शूटिंग संपून तिला सिंगापूरला जायचं होतं फॉर हर शो. आणि त्या सगळ्या तिच्या डेट्समध्ये ते सगळं जुळवून आणणं, त्या सगळ्या प्रचंड थंडीमध्ये, हे फार अवघड होतं. पण आज जेव्हा मी सतत तो सिनेमा पाहतो तेव्हा मला असं वाटतं की हा प्रिया एवढा चांगला कोणी करूच शकणार नाही. तूच बोलणार आहेस आता. कसं वाटतंय एवढं कौतुक ऐकून? मला असं खूप ओव्हरवेल्म व्हायला होतं. मला असं पटकन रिॲक्ट नाही करता येत असं कौतुक केलं की, कारण म्हणजे सेटवरचा रिअश्युरन्स मला खूप हवा असा वाटतो. कारण ॲज अ दिग्दर्शक म्हणून पण आणि को ॲक्टर म्हणून पण तो त्याच्याकडनं मिळत राहणं गरजेचं असतं, कारण आपण परफॉर्म करत असतो. पण आता हे म्हणजे थँक्यू सो मच. पण मला असं पटकन त्यावर थँक्यू. ह्या तिघांना अशा पद्धतीने एका सिनेमात पाहणं ही ट्रीट आहे, व्हिज्युअल ट्रीट आहे. इतके गोळीबंद परफॉर्मन्सेस एकाच सिनेमात. मी प्रियाबद्दल फार नाही बोलू शकत, पण नको प्रियाचा परफॉर्मन्स, मुक्ता बर्वेचे एका सिनेमात 2 इतके गोळीबंद परफॉर्मन्स, आणि संदीप कुलकर्णीचा इतक्या वर्षाचा, म्हणजे संदीप कुलकर्णी इज लाईक मुरलेलं लोणचं, की जे अनेक वर्ष काम करून जी अभिनयामध्ये एक जे मुरलेला अभिनय असतो ते तुम्हाला बघायला मिळेल. सॉरी. सो एवढंच आहे की म्हणजे खरंच आय एम व्हेरी लकी. मी खूप भाग्यवान आहे की इतके सक्षम ॲक्टर्स या सिनेमात आलेत. आणि ही एक ट्रीट आहे तुमच्यासाठी, म्हणजे सगळ्यात डबल रोल आहे. हां, मी पण तो तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत मी निर्माता दिग्दर्शक या भूमिकेत जास्त बोलतोय. पण प्रिया, तुझ्या भूमिकेविषयी ऐकायला आवडेल. आणि ट्रेलरमध्ये तू खूप सुंदर दिसतेस, आणि सुंदर आहे पण ग्रे शेड वाटतीये भूमिका, तर तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. काय सांगू शकतेस? सो नाही सांगू शकणार, हेच मी सांगू शकते. कारण त्या साधना सहगल पात्राबद्दलची जी मिस्ट्री तयार होते, आणि खरंच ट्रेलर खूप अप्रतिम कट झाला की त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्टली कळत नाही की कोणाचं नक्की कसं काय इक्वेशन आहे. आणि ते खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी. तर हे जरूर म्हणेन की तुम्ही मी ऑफकोर्स एक कलाकार म्हणून आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळतंय आणि एवढ्या चांगल्या कथेचा भाग व्हायला मिळतंय, हा हावरटपणा होताच कलाकार म्हणूनच या प्रोजेक्टचा मी भाग होऊ शकले. बट ह्या व्यतिरिक्त मला असं वाटत नाही मी साधना सहगलबद्दल काही सांगू शकेन. पण तिची मला असं वाटतं की तिचं अस्तित्व, तिचं असणं हे, म्हणजे ती काय बोलते आणि ती काय करते आणि काय होतं वगैरे हे फार वेगळं आहे. पण साधना सहगल या पात्राचं चित्रपटाच्या कथेमध्ये असणं सुद्धा कथेसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो असा काहीतरी आपल्याला करायला मिळणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. आणि एवढंच मी सांगू शकते की त्यामुळे तुम्ही मिस करू नका की ती नक्की काय करते हे बघण्यासाठी तुम्हाला, किंवा ती कोण आहे हे बघण्यासाठी तुम्हाला, जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. मी एवढंच सांगेन प्रियाच्या कॅरेक्टरवर, तिला बिचारीला काहीच सांगता येत नाही तिच्या, पण तिच्या कॅरेक्टरमध्ये एक इतकं कमालीचं गूढ रहस्य दडलेलं आहे.
आणि अशी प्रिया बापट तुम्ही याआधी कधीही पाहिलेली नाही आहे, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ॲक्च्युली नाही पाहिली आहे आणि तेही मराठीत दिसते अशी प्रिया बापट. आणि जसं शूटिंग लोकेशनबद्दल कळलं, नैनितालमध्ये थंडीत शूट केलं आहे, तर तुझ्यासाठी तर ते खूप अवघड असेल असं वाटत होतं. खूप काय अवघड. अनुभव आहे? खूपच सो सुरुवात मी अशी करते की मला जेन्युअनली खूप थंडी वाजते बरं का. म्हणजे मी एसीचा 24 टेम्परेचर पण नाही सहन करू शकत एरवी. बट समहाव मला आता ह्याचं क्रेडिट सचितला देते मी कारण त्याने माझ्या डोक्यात पुकार मधली माधुरी दीक्षित भरवली. फक्त प्रेक्षकांना एवढंच सांगेन की ही ज्या दिवशी आली तोपर्यंत आमचं असं एक 4 दिवस अतिशय गंभीर वातावरणात शूटिंग चालू होतं आणि प्रिया रात्री साधारण 7-8 वाजता नैनितालला पोचली सेटवर. आणि ती आल्यानंतर जे काही हास्यकल्लोळ सुरू झाले आणि एक वेगळंच वातावरण, एक वेगळीच एनर्जी घेऊन ती त्या सगळ्या सेटवर आली. आणि जे असं खूप गंभीर वातावरणात जे शूटिंग चालू होतं ते अचानक भयानक एवढं सगळं धमाल. आणि या दोघी भेटल्या म्हणजे साधारणतः 15 मिनिटं फक्त या दोघी हसत होत्या, मिठ्या मारत होत्या एकमेकांना. म्हणजे ती एनर्जी बघूनच सगळं युनिट इतकं असं एनर्जेटिक झालं की ती थंडी 2 मिनिटासाठी आम्ही विसरलो. आणि त्यानंतर ही असं म्हणाले की तुम्हाला एवढी का थंडी लागते. आणि आम्ही सगळे तेव्हा असे होतो. आणि हिचं ज्या दिवशी शूटिंग सुरू झालं तेव्हा साधारणतः 5 वगैरे टेम्परेचर होतं, मग ते 4 झालं, मग 3 झालं, 2, मग 0 डिग्री झालं. मग जेव्हा रात्र झाली तेव्हा ते -4 -5 पर्यंत गेलं. आणि ही शिफॉनची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज घालून हिची एंट्री होती. सो त्याच्या पुढचं ती सो मला तेव्हा मला खरंच नाही वाजली थंडी. म्हणजे पहिले काही दिवस तर खरंच नाही वाजली. अर्थात त्याचे काय काय बरीच कारणं आहेत, मी सगळी कारणं नाही सांगणार. आय थिंक विल पॉवर ऑल्सो वर्क्स. आणि पुकार ॲक्च्युली मला पुकारने खूप जास्त साथ दिली असं मी म्हणेन. पण मला असं वाटतं माझी आई नेहमी मला असं म्हणायची की आपण असं म्हटलं ना थंडी वाजते की ती जास्त वाजते. मला असं वाटतं की देवाची साथ होती तेव्हा आणि ते पहिले 4-5 दिवस छान निभावले. पण नंतर मात्र स्नोफॉल झाला आणि टेम्परेचर एकदम मॅसिव्ह ड्रॉप झालं. मग तेव्हा माझं सगळं अवसान गळून पडलं आणि मग मी पण यांच्यात मग नंतर मी सांगितलं की ठीक आहे आता आहे, साडीच आहे आणि स्लीवलेस ब्लाऊज आहेत, तरी एक शाल तरी द्या मला. बट आय स्टील म्हणजे मला आवडलं हे की मी निदान एका शालीवर सस्टेन करू शकले. असं एक त्यावेळेला एक मला विक्ट्री फील आहे. नाही मग तेव्हा आम्ही प्रिया नसलेला एक सीन होता, एका वेगळ्या आर्टिस्ट बरोबरचा मी सीन करत होते आणि इतकी थंडी. मुक्ताचा आवडता किस्सा ऐकायला आवडेल आम्हाला. इतकी थंडी होती की ते बिचारे इतके कुडकुडत होते की त्यांना वाक्य आठवत नव्हती, विसरत होते. आणि उच्चार म्हणजे बोबडी वळते ना तसं त्यांचं होत होतं. म्हणजे त्यातले उलट शब्द किंवा वगैरे असं वगैरे होत होतं. खाली शेकोटी लावली होती, ते उभे होते. त्यांना साधना सायकल म्हणताच येईना की वगैरे या लेवलला जेव्हा लोक स्ट्रगल करत होते साधू म्हणाले. या लेवलचं डोकं चालत नव्हतं. थंडीमुळे डोकं बधीर होत होतं. तेव्हा पहिले 4 दिवस प्रिया एक खूप चांगलं जे काय तिचं टेक्निक सांगून ती मला ते करत होती ते सगळं. आणि मला काहीही ते पटत नव्हतं कारण मला खूप थंडी वाजत होती. म्हटलं तुझं सगळं बरोबर, मला थंडी वाजते, प्रश्न मिटलेला आहे इथे. म्हणजे प्रियाच्या एंट्रीच्या सिक्वेन्सला मी आणि सचित खाली होतो, ती तिकडे वर बाल्कनीमध्ये ती आहे, लांबनं दिसते. तर तिच्या हेअरड्रेसर ताई पाण्याचा स्प्रे घेऊन आला आणि तिच्या केसावर पाणी मारू लागल्यावर मी तिथं थांबवा, ते पाणी मारतात तिच्या. इतकं मला असह्य झालं होतं की असं शक्य नाही आत्ता पाणी वगैरे येतात. ती शांत होती मुलगी, म्हणजे ही शांत होती पण तरी कमाल होती. तो बर्फ पडला नसता तर ती तशीच राहिली असती. म्हणजे -8 -9 वगैरे गेलं. गुड एक्सपिरियन्स, व्हेरी गुड एक्सपिरियन्स, मजा आली. पण तुझी फॅन्टसी होती अशी काही की करायचंय बर्फात साडी नेसून, जे आपण हिंदी पिक्चर मध्ये बघितलंय?
तसं काही नाही करायला मिळालंय मला. म्हणजे मला जसं ऍक्च्युली पुकारमध्ये माधुरी दीक्षित करते तसं काही नाही मी केलं. पण म्हणजे माधुरी दीक्षित कोणाचं इन्स्पिरेशन नाही आहे. सगळ्यांना असं आपल्याला वाटूच लहान असताना की अभिनेत्री व्हायची तर हिच्यासारखं व्हायचं हेच आहे ना. आणि पुकार हा माझा खूप आवडता सिनेमा पण आहे. मी ॲक्च्युली आत्तापर्यंत हे कधी बोलले नाही आहे, पण हे जेव्हा तू म्हणलास आणि त्याच्यानंतर मी जाऊन ते पुकारचं गाणं बघितलं परत एकदा ना, आणि नुसतं बघितलं नाही तर मला असं वाटतं मी पात्राबद्दल काही सांगू शकत नाही. पण बऱ्याचदा म्हणजे माझ्यासाठी एक प्रोसेस म्हणून किंवा समटाईम्स इट हेल्प्स मी. आता त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे आणि ते का सगळं मी म्हणते हे तुम्हाला खरंच चित्रपटामध्ये बघितल्यानंतरच कळेल. पण मी ते गाणं ऐकायचे पण फॉर द फील ऑफ इट. किस्मत से तुम हमको मिले हो कैसे छोडेंगे ये नाता हम ना तोडेंगे. सो आय थिंक ते म्हणजे तर तुम्ही बघा चित्रपट, बस यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही. वेगळा फायदाही झाला असेल. शेवटी तू ते गाणं ऐकून दाखवलंस म्हणून दाखवलंस तरी चालेल, खूप आवडेल. पण ही तर झाला थंडीचे किस्से. पण आता इतका थरारक पिक्चर, हॉरर, तर काही भीती वाटेल असे काही हॉरर नाही, थ्रिलर, पण एक हवेली जे पुनर्जन्माचे किस्से आहे, पुनर्जन्माची स्टोरी वगैरे, तर असं काही आहे सेटवर घडलेल्या गमती जमती? खरं करायला हवं होतं नाही, कारण त्याच तिकडेच ते हॉटेल थंडीत प्रँक सिनेमात आमच्या शूटिंगच्या इथे थ्रिलिंग एक्सपिरियन्स खूप होते. फक्त ते हवेली आणि पुनर्जन्माचे नव्हते. आम्ही आमचं क्रिएट केलेलं एकमेकांना दिलेलं खूप थ्रिल होतं त्याच्यामध्ये. तुम्ही एकमेकांवर केलेले प्रँक वगैरे? नाही, तुला खरं सांगू का, खूप हेक्टिक होता हा सिनेमा. आणि म्हणजे नॉर्मल सिनेमापेक्षा ह्याची पटकथा थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. कारण की मागचा जन्म हा याचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचं तर खूप जास्त काम होतं. आणि मराठी सिनेमाला एक काही दिवसांची बंधनं असतात, त्यामुळे मजा आणि किस्सेत खूप वेळ नाही मिळाला खरं सांगायचं तर. त्यात आम्ही सीनच्या मध्ये एकमेकांना शांत करण्याकरता, दिलासा देण्याकरता एकमेकांची बरं वागायचो, हीच त्यातली मजा होती. अदरवाईज इतके सगळे ऑन टोज होते आणि असे की काही राहत नाही ना, काही हे ते त्याचं ते झालं का, ह्याचं झालं का, कोणीतरी येऊन सांगते की ही इंटेन्सिटी ओके, यातच सगळे होते. त्यामुळे प्रँक आणि या झोनमध्ये काही काम करण्याची शक्यता नव्हती. म्हणजे नाही, इनफॅक्ट मी प्रियाबद्दल आणि यांच्याबद्दल हेच बोलेन की या दोघी जणी इतक्या मजा करायच्या प्रिया आल्यानंतर, किंवा काहीतरी त्यांचे विनोद चालायचे, किंवा त्यांचा एक प्रियाकडे व्हिडिओ पण त्यांनी डान्स केल्याचा आहे. पण ज्या क्षणी त्या फ्लोअरवर यायच्या, साधना सहगल म्हणून, किंवा मी जास्त हिच्या कॅरेक्टरशी नावं आता रिव्हील नाही करत, पण त्या कॅरेक्टरमध्ये त्या इतक्या एका सेकंदात स्विच ऑन स्विच ऑफ व्हायच्या ना की ते थक्क करणारं होतं. म्हणजे मी तर खूपच वेगळ्या प्रेशरमध्ये असायचो, कारण इथे हे पण चाललं आहे, तिथे ते पण चाललं आहे. मग अचानक माझे जे निर्माते आहेत नितीन वैद्य, तो माझा खूप जिवलग मित्र आहे, पण तो माझ्या प्रत्येक डिमांडला होकार देत होता की नाही हे आपल्याला करावंच लागेल. हा जसं मगाशी मुक्ता म्हणाले की नाही चौथा टेक नको, अजून एक टेक होईल, अजून चांगला होईल. पण त्याला तो घड्याळाचा काटा दिसत असतो. कारण नैनितालमध्ये जेव्हा तुम्ही शूटिंग करत असता तेव्हा जर का शिफ्ट एक्सटेंड झाली तर त्याचं जवळजवळ दुपटीने तुम्हाला सगळ्यांना मानधन द्यावं लागतं. सो त्या सगळ्या गोष्टी हे करत असताना कुठेही ह्या सगळ्या मंडळींनी, किंवा आमच्या सगळ्या तंत्रज्ञ मंडळी, किंवा अगदी लाईट बॉयज, स्पॉट बॉयजपासून कोणीच, कारण प्रत्येकाला एक कळत होतं की आपण काहीतरी चांगलं करतोय, हे करून आपण काहीतरी चांगलं अचीव करणार आहोत. त्याच्यामुळे ना कोणाला असा टाईमपास करण्याचा वगैरे असा हेच नव्हता. म्हणजे हे ज्या क्षणी, म्हणजे ह्या दोघी जणी खूप सिरियसली एकमेकांच्या भूमिकांबद्दल पण बोलायच्या. संदीप मला, म्हणजे कधी कधी असं व्हायचं की मी काहीतरी संदीपला सांगायचं होतं, संदीप म्हणायचं 2 मिनटं बस, मला माहिती आहे तू खूप बिझी आहेस पण बस, मला असं वाटतं. असं करून संदीप त्याच्या स्क्रिप्टची रिलेटेड खूप अभ्यास करून आला होता. त्यांनी त्या सगळ्या त्याच्या मित्रांशी बोलून त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तो उगाच इतका अनुभवी आणि इतका मोठा नट नाही आहे, त्याचा अभ्यास इतका दांडगा असतो प्रत्येक भूमिकेचा की ते मला जाणवायचं. की मग मला असं वाटते की हे आपण अशा पद्धतीने केलं पाहिजे बरं का सचिन. मग काही ठिकाणी मला ते पटायचं, काही ठिकाणी मी म्हणायचं हो संदीप हे बरोबर आहे, पण जर का आपण हे असं केलं तर आता ते पुढच्या सीनला मारक ठरेल. पण तेही तो ऐकायचा. म्हणजे असं नाही की तो माझा गुरुबंधू आहे आणि ज्येष्ठ गुरुबंधू आहे, पण तरीही तो इतका मला त्या सगळ्याच्यात समजून घेत होता, सांभाळून घेत होता. आणि या दोघी
ह्या दोघी तर म्हणजे अमेझिंग आहेत, ज्यांच्याबरोबर काम कितीही वेळा तुम्ही करत राहा असं वाटावं अशा दोघी जणी आहेत. आणि दोघींची इतकी छान मैत्री आहे की ते तर माझ्यासाठी ब्लेसिंग होतं. म्हणजे 2 ॲक्ट्रेसेस इतक्या आनंदाने काम करतात, किती छान. हा प्रश्नच नको, म्हणजे एका पिक्चरमध्ये 2 हिरोईन आहेत. खूप छान अनुभव माझा, खूप छान अनुभव. ॲक्च्युली ना सिनेमाचं सगळ्यात हे आहे की लोकेशन्स, आपण म्हणतो लोकेशन हंटिंग म्हणतो, नुसतं नैनिताल नाही आहे. तर वेगवेगळी ठिकाणं जी आहेत ना, मला इनफॅक्ट ते हे पण आहे ब्रिज. म्हणजे आमचा एक सीन आहे ज्याच्यामध्ये मी त्याला समजावून सांगतो की नक्की काय असेल, आणि तो ना असा तिथल्या एका ब्रिजवरती तो सीन आहे. आणि तो एकतर तो लोकेशन फार छान आहे, पण वारा भयंकर, आणि पण तो काय सुंदर, म्हणजे फिल्ममध्ये बघायला. पण सगळ्यात म्हणजे ना, म्हणजे आता हे आपोआप झालं का नाही, पण काही गोष्टी इतक्या छान मेटाफॉरिकली तो असा ब्रिज वाटतो की नाव इट्स टाइम टू ब्रिज द रिलेशन, टू ब्रिज द, इतका तो असा ना, काही गोष्टी अशा होऊन जातात ना सिनेमामध्ये, तसा तो एक फार छान. त्यामुळे तो खूप गोष्टी अशा ना जुळून पण आल्या. खूप मस्त. या निमित्ताने सगळ्यांनाच विचारायचं आहे की इतक्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या आहेत, मालिका असो किंवा सिनेमा असो. या सिनेमात काय वेगळं करायला मिळालं जे आधी कधीच केलेलं नव्हतं? 2, एक तर माझ्यासाठी एकाच सिनेमात 2 चांगल्या भूमिका करण्याची संधी आहे. आणि त्यातली एक व्यक्तिरेखा तर मी नक्की म्हणेन की आत्तापर्यंत केलेल्या व्यक्तिरेखांच्या जवळ जाणारी नाही आहे. वेगळ्या काळातली आहे कारण ती, आणि वेगळ्या स्वभावाची आहे, वेगळी आहे. वेगळ्या म्हणजे आत्ताची तर नावं पण आपण नावं सांगतोय ना, आत्ताची भूमिका मी आत्ता 2025 मधली जी मुलगी आहे आणि ती जी मागच्या काळातली आहे, अत्यंत भिन्न भूमिका एकाच सिनेमात करायला मिळणं हे खूप ॲक्टर म्हणून चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी. सो बेसिकली परत मी म्हटलं तसं की असा कॅरेक्टर जो एक थेरपिस्ट आहे, ज्याला हे सगळं मिस्ट्री एका अर्थाने रिझॉल्व्ह केलेले आहेत काही केसेसमध्ये, पण ही नवीन केस आहे आणि ही बियॉन्ड त्याच्या ह्याच्यात आहे, असं एक वेगळं कॅरेक्टर मी अजूनपर्यंत कधी. आणि मी ॲज अ सेड की माझे खरंच ओळखीचे खूप काही मित्र आहेत किंवा ह्याच्यात, तर ह्यातली एक मला पण त्यातलं एक, म्हणजे मी पास्ट लाईफमध्ये विश्वास ठेवतो हा भाग वेगळा आहे, पण तो जो गूढ त्यातला जो हे आहे ना, तो कॅरेक्टर एक वेगळा करायला मिळाला की त्यातलं शोध घेणं, त्यातलं हे करणं. सो इट्स अ व्हेरी, आणि परत एक उत्तम फिल्म, म्हणजे ज्याचा मी नेहमी भाग व्हायला मला आवडतं. मी या सगळ्या प्रोसेसचा भाग आहे, पण तरी नट म्हणून जर ॲक्टर म्हणून विचारलं तर मलाही दोन्ही भूमिका करताना खूप मजा आली. खूप आव्हानात्मक आहेत दोन्ही भूमिका. म्हणजे इनफॅक्ट या 2, 2, 4, 2, 6 मी सांगत नाही आकडा, पण या सगळ्याच भूमिका या सगळ्यांच्याच खूप आव्हानात्मक आहेत आणि त्याच्यात खूप चॅलेंजिंग अशी. आणि जसं मुक्ता म्हणाली की एका चित्रपटात 2 भूमिका करायला मिळणं, आणि त्याही इतक्या ताकदीच्या की, आणि त्या परस्पर विरोधी शेड्स असलेल्या, भिन्न विचार, भिन्न त्यांची बॉडी लँग्वेजपासून, त्यांचा सगळा गेटअपपासून. सो याचं श्रेय अर्थात आमच्या सगळ्या टीमला पण जातं, मेकअप हेअर टीमपासून, कॉस्ट्युम्सपासून सगळ्याच टीमला जातं. आणि त्या 2 व्यक्तिरेखा उभ्या करताना जे द्वंद्व असतं त्याचं कारण असं आहे की आम्ही कधीकधी पटकन हा एक सीन केला आणि मग लगेचच दुसरा सीन केला, असं पण झालं. म्हणजे आज आता हाच सीन करतोय असं नाही, जर ही भूमिका करतोय तर आत्ता ही केली आणि चला 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 लाईट चाललाय तोपर्यंत पटकन गेटअप चेंज करायचा, सगळं चेंज करायचं आणि पुढच्या सीनला ती भूमिका करायची. असंही खूप जास्त चॅलेंजिंग होतं. पण मनापासनं जीव ओतून सगळ्यांनी कामं केली आहेत आणि प्रेक्षकांना मी अगदी मनापासून सांगेन की इतके छान परफॉर्मन्सेस सगळ्यांचे बघायला मिळतील की प्रेक्षक खुश होतील. प्रिया, सॉरी तुला खूप बोलता येणार नाही पण तरी. आणि प्रियाला हे सांगायचं की आपण मध्ये बोलत होतो, तूच बोलली होतीस की मराठी सिनेमे मला मिळत नाहीयेत आणि सलग दुसरा आलाय, प्रिया इज बॅक असं म्हणायचं. बापरे. हा, ऑफकोर्स तो काही माझा कॉन्शियस चॉईस नव्हता की मराठी सिनेमे करायचे नाहीत वगैरे, आणि त्यावेळेला मला असं वाटतं की नव्हत्या येत संहिता. पण हो, हे खूप चांगली काय वेळ आहे
किंवा हा चांगला काळ आहे असंही मला वाटतं की 2 अत्यंत भिन्न आणि अत्यंत वेगळे रोल्स मला मराठी चित्रपटात करायला मिळाले, जेही मला असं वाटतं की खूप काळ होत नव्हतं. म्हणजे आम्ही दोघी नंतर मी मराठी चित्रपट केला नव्हता, तो डायरेक्ट बिनलग्नाची गोष्ट जो आत्ता सप्टेंबरमध्ये आला तो, आणि त्याच्यानंतर असंभव. सो हो, एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळं करायला मिळणारं पात्र ही आपल्या वाट्याला येणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. ते होत नव्हतं, जे झालं आहे ह्याचं खूप जास्त समाधान आहे आणि त्याचं श्रेय आणि काय म्हणतात थँक्यू हे सचित, नितीन आणि शर्मिष्ठा ह्या सगळ्या अख्ख्या टीमला जातं की त्यांनी जरी माझी खूप लास्ट मिनिट एंट्री असली तरी सांभाळून घेत, तितकंच जपत आणि काय म्हणतात तितकंच प्रेमाने त्यांनी ते सगळं फुलवलं. सो बाकी माझ्या रोलबद्दल मी फार नाही सांगू शकत. मला आवडेल खूप बोलायला. मला असं वाटतं की खरं तर मी सगळ्या इंटरव्ह्यूजचा भाग हे रिलीजच्या नंतर व्हायला पाहिजे, त्याच्या आधी नाही, कारण माझ्याकडे तसं बोलण्यासारखं नाही आहे. पण रिलीज झाल्यानंतर माझ्याकडे बोलण्यासारखं खूप असणार आहे, त्यामुळे मग मी खूप बोलू शकेन. पण हे नक्की आहे की कधीही न बघितलेलं काहीतरी मला करायला मिळालं आहे फॉर शुअर. येस, आणि प्रेक्षकही एक्सायटेड आहेत ते बघायला. आणि अजून एक होतं की असंभव हे नाव ऐकल्यावर मालिका आठवते, म्हणजे उमेशचे चाहते तर आधी ती मालिका आठवते सगळ्यांना. तुझी काय रिॲक्शन होती, उमेशची काय रिॲक्शन होती? म्हणजे नाही, मला असं वाटतं की असं होऊ शकतं ना, टायटल सेम. मला असं काही वाटलं नाही. बरं, जेव्हा पहिलं पोस्ट झालं होतं, जेव्हा आपण फक्त टायटल पोस्ट केलं होतं त्यावेळेला, सॉरी तो टीजर जो घरावरनं गेला होता, त्यावेळेला लोकांच्या काही खाली कमेंट्स होत्या की ह्या सिरियल असंभवचा हा चित्रपट केलाय का वगैरे. बट आय थिंक कधी कधी हे खूप जास्त महत्त्वाचं असतं की त्यावर कुठलंच भाष्यही न करणं, त्याला तुम्ही काही बोलूच नका, कारण एकतर मुळात हा चित्रपट आणि सिरियल ह्याचा काहीही संबंध नाही आहे, एकदम वेगळे आहेत. पण लोकांना त्याबद्दल कुतूहल वाटतंय का, त्यातनं काही उत्सुकता तयार होते का, तर होऊ दे. मुद्दा हा आहे की तुम्ही चित्रपटगृहात या आणि चित्रपट बघा, बस. नाही, मुळात असंभव हे टायटल जरी सिमिलर असलं तरी त्याचा आणि म्हणजे सिरियलचा आणि या सिनेमाचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला, कारण ती पण एक गूढ मालिका होती, आमच्याच मित्राची होती सतीश राजवाडेची, आणि उमेश होता त्यात. आणि योगायोगानी या असंभवमध्ये प्रिया आहे. योगायोगानी ती असंभव मालिका लिहिली होती गिरीश जोशीनी, गिरीश जैन जोशीने, आणि ही पण मालिका गिरीश जोशीनेच लिहिलेली. हा सिनेमाचे संवादही गिरीश जोशीनेच लिहिलेले आहेत. सो असे काही योगायोग झाले. पण असंभव हे टायटल आम्ही मगाशी पण मी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की जवळजवळ 100 टायटल्सचा विचार केल्यानंतर मला असं वाटलं की ह्या ज्या काही घटना घडत आहेत या सिनेमामध्ये त्या सगळ्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. म्हणून मला खरं तर याआधी अकल्पित असं टायटल सुचलं होतं. पण मला समाव अकल्पित हे टायटल थोडंसं एखाद्या कादंबरीचं नाव असावं अशा पद्धतीचं वाटत होतं. आणि कल्पनेच्या पलीकडचं म्हणजे काय, तर जे संभव नाही असं आणि असंभव असं ते सुचलं. आणि मग मी लगेचच नितीनला फोन केला आणि सांगितलं की हे असं सुचलं, आणि ते त्याला प्रचंड आवडलं. आणि मग त्यानंतर ठरलं की हेच सगळ्यांनाच खूप आवडलं ते. पण त्याचा आणि मालिकेचा दुरन्वय काही संबंध नाही आहे. पण ज्यावर सिनेमा आधारित आहे, पुनर्जन्म, यावर किती विश्वास आहे तुमचा सगळ्यांचाच? अगदी आधी तुम्ही बोलून घ्या. नाही, अशा असंख्य गोष्टी असतात ज्याच्याविषयी आपल्याला माहिती नसते, त्यामुळे त्याच्याविषयी मला माहिती नाही आहे. आणि ज्याच्याविषयी माहिती नाही त्याच्यावर विश्वास आहे का नाही सांगणं खूप अवघड आहे. सरांचा विश्वास आहे असं सर म्हणाले. पुनर्जन्म विश्वास नाही अजून बसलेला, पण मी जसं म्हटलं माझे 1-2 मित्र आहेत ते त्याच्यामध्ये किंवा हे करतात, किंवा काही संशोधन पण चालू आहे ह्याच्यावरती, किंवा काही लोक बिलीफ पण करतात हे आहे म्हणून. सो जर का त्यांचं बिलीफ असेल आणि त्यांच्या काही रिसर्च किंवा ह्याच्यामुळे असेल तर, पण मला अजूनही विश्वास आहे असं मी नाही म्हणता येणार, कारण मला तसा अनुभव नाही आलेला, किंवा मला असं कोणी असं दिसलं नाही की मी सो इट्स हे. बट असू शकतं. आणि लाईफमध्ये अशा मिस्ट्रीज हव्यात असं मला वाटतं, बिकॉज यू नो देन यू कॅन काहीतरी एक गुड असलं का. मला माहिती नाही असं काही माझा विश्वास आहे की नाही, कारण मी खरंच ह्या गोष्टीचा कधी विचार नाही केला. आणि म्हणजे अगदी मनापासून सांगायचं तर मी खूप जास्त
प्रेझेंटमध्ये जगणारी आणि फ्युचरची काळजी करणारी मुलगी आहे. त्याच्यामुळे मी पास्टच्या भानगडीत पडत नाही. सो आय थिंक मला पर्सनली असं वाटतं की मी ह्याचा कधी असा फार खोलात जाऊन विचार केला नव्हता, पण जेव्हा पटकथा लिहिताना जेव्हा आम्ही रिसर्च करायला लागलो की असे किती अनुभव आपल्याला माहिती आहेत की जे लोकांना आले आहेत, तर त्यात अनेक यूट्यूबवरती व्हिडिओज असे आहेत की एक छोटी 2-3 वर्षाची मुलगी कुठेतरी हरियाणामध्ये आहे, पण ती स्खलित ब्रिटिश इंग्लिश बोलते आहे, किंवा एखादी व्यक्ती काहीतरी सांगते की इजिप्तमध्ये हे असं असं आहे, आणि मग त्याचे आईवडील त्याला घेऊन जातात आणि तिकडे कळतं की मी इथे राहायचो, हे राहतो, असे काही प्रसंग आम्ही बघितले. किंवा डॉक्टर ब्रायन वायस यांचं मेनी लाईव्स मेनी मास्टर नावाचं पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचा पण लिहिताना खूप अभ्यास केला गेला. सो हे घडू शकतं का किंवा हे घडू शकत नाही का, ह्याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. कारण आपण असं म्हणतो की वडाची पूजा करताना बायका म्हणतात की 7 जन्म हाच नवरा मिळू दे, तर त्यावेळी ती एक धारणा असते किंवा ती एक भावना असते की 7 जन्म मला हाच नवरा मिळावा. तर तो आपल्याला तेव्हा कुठे माहिती असतं जन्म आहेत की नाही पुढचे, पण त्या विश्वासाने आपण करतो. त्याच विश्वासाने मला असं वाटलं की आपण गोष्ट इतकी चांगली आहे, हा सिनेमा त्या विश्वासाने केला पाहिजे. आपला विश्वास आहे की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आजपर्यंत पुनर्जन्माचे जेवढे सिनेमे आले ते मला प्रचंड आवडलेले आहेत आणि ते सगळे सुपरहिट झालेले आहेत. कारण ते लोक, म्हणजे ह्याचा अर्थ जे प्रेक्षक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि जे प्रेक्षक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत ते सगळे ते बघायला जातात. सो सिनेमा म्हणून जर तो एक मला अतिशय विलक्षण अनुभव देणार असेल, एक थ्रिलिंग अनुभव देणार असेल, तर विश्वासार्हता असणं नसणं हे गौण आहे. मुळात तो सिनेमा म्हणून बघताना मला एक फार विलक्षण असा अनुभव आला आणि तो सिनेमा आपलं मनोरंजन करून गेला. हे जर का हा उद्देश जर का साध्य झाला, तर मला असं वाटतं की असंभवची ही संपूर्ण टीम त्यात यशस्वी झाली आणि ती नक्की होईल अशी मला खात्री आहे. त्यामुळे 21 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा येणार आहे. संपूर्ण कुटुंबानी बघावा असा हा चित्रपट आहे, नक्की बघा. वा. आणि एक शेवटचा प्रश्न, असंभव नाव आहे, आयुष्यात अशा काही घटना घडल्यात की जे असंभव वाटत होतं पण ते संभव करून दाखवलं किंवा झालं? सगळ्यांना मुक्तार मी खरंच सांगतो, म्हणजे मी जेव्हा साने गुरुजी केला होता सिनेमा, माझ्याकडे आला होता, एक असा येतो ना की भीती वाटते आणि मलाच शक्य नव्हतं की मी हे काहीतरी करू शकेन. साने गुरु कम्प्लीट वेगळा, मी दिसायला ते खानदेशी काळे, आणि मला हे म्हणजे म्हटलं होतं हे संभव नाही. दामू केंकर यांनी मला कास्ट केलं होतं. मी त्यांना म्हटलं का, म्हणजे मी का, म्हणजे मी दिसत पण नाही, मी म्हणजे बरं ते थोडेसे फेमिनाईन होते, हे होते, आणि ते म्हणाले नाही, अरे तुझ्या डोळ्यात जे आहे ते तुला आता कळतं, श्वासच्या नंतरची गोष्ट आहे. इनफॅक्ट डोंबिवली फास्ट आणि साने गुरुजी हे दोन्ही आणि एका वर्षी शूट झाले, आणि ते मला फारच, दोन्ही अत्यंत कॉन्ट्रास्ट रोल होते आणि खरंच असंभव स्थिती होती त्यावेळेला की मी एकतर म्हणजे पडेन, आणि मग पण ते म्हणाले नाही तू करशील, असं त्यांनी हे केलं. सो आता असंभव हे साध्य कर, म्हणजे मी बेसिकली दोन्ही हे असल्यामुळे मी स्वतःला टॅन केला, कारण डोंबिवली फास्ट मी बारीक झालो, मी हे झालो, पण सगळ्यात म्हणतो ना रेव्हेलेशन, आणि मग ते साध्य होतं हे म्हणून मी हे उदाहरण घेतलं की त्यांची काही फुटेज नव्हतं, त्यांचं काही नव्हतं, काहीच कसं काय वगैरे, पण त्यांचे स्टुडंट्स सगळे होते, म्हणजे ताम्हाणे बंधू आणि वगैरे, आणि त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की ते म्हणजे आईसारखे आम्हाला होते. जेव्हा ते प्रताप हायस्कूलमध्ये राहायचे तेव्हा ह्या मुलांना ट्रॅव्हल करायला मिळायचं नाही, 2-2, 3-3 वर्ष त्यावेळेला सोपं नव्हतं ट्रॅव्हलिंग, तर ते त्यांची शुश्रूषा आईसारखे करायचे, त्यांचा स्पर्श आईसारखा होता. आणि तिकडे मला रेव्हेलेशन झालं की त्यांनी सतत आईला जगवलं त्यांच्यामध्ये, त्यांनी दुसरी बाईच नाही आली त्यांच्या आयुष्यात. सो ही रिलिव्ड हिज मदर ऑलवेज, आणि दॅट गिव्ह मी दॅट हे टू का. सो हे अजूनही म्हणजे मग काटा येतो असं सांगितलं तर, बिकॉज दॅट वॉज ॲज अन ॲक्टर इट वॉज अ असंभव स्थिती फॉर मी बिफोर आय डिड इट, बट आय मीन कधी कधी समोरच्याला आपल्यावर विश्वास असतो की आपण करूनच हां, पण म्हणजे फॉर मी इट वॉज म्हणजे सगळ्यात कठीण आणि असंभव स्थिती मला असा रोल, पण तो साध्य झाला. आणि मी अजूनही आठवतो, म्हणजे सगळे राष्ट्रवादीवाले म्हणजे त्या लोकांनी तो प्रोड्यूस केला होता,
ते आतमध्ये बघत होते आणि मी पहिल्यांदा असं नख चावत बाहेर बसलो होतं की ह्यानी जर आणि मग ते बाहेर आले आणि ते म्हणाले आम्हाला गुरुजी परत भेटले. सो दॅट वॉज अजून तरी मला काही आठवत नाही की असंभव वाटलं होतं आणि जे संभव झालं. कदाचित मी इतकं चॅलेंजिंग काही केलं नाही आहे किंवा मला काही माहीत नाही, म्हणजे अजून तरी येईल असा क्षण पण कदाचित. पण तुला इतक्या भूमिकांमध्ये बघितलंय, तुझी अशी कुठली भूमिका आहे जी तुला करायची अजून मिळाली नाहीये? हो, करायचे तर मिळाले नाहीत ते खूप आहे, त्याची यादी मोठी आहे. यादी आहे नक्कीच. पण तरी कोणाचं नाव घ्यायला आवडेल काय? नाही, चरित्रपट असलं पाहिजे असं नाही, खूप शेड्सच्या भूमिका आहेत ज्या मला करायला आवडतील. ज्या यातही तुला आता मिळाली. माझ्यासाठी हा सिनेमा पूर्ण ह्याचा प्रवास हाच असंभव प्रवास होता. आणि ज्या पद्धतीने, कारण हा सिनेमा लिखाण सुरू झालं तेव्हा कोविडचा काळ होता, मग तेव्हा चित्रपटगृह बंद होती. त्यामुळे सतीश राजवाडे या माझ्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी मला 1 वर्षभरासाठी आपण मालिका करूया असं म्हटल्यावरती मी मालिकेला हो म्हटलं आणि ती 4 वर्ष चालली. एवढी ती सुपरहिट झाली. सो त्या काळात मी ह्याचं लिखाणाचंही काम करत होतो. मग ती मालिका चालू असताना मी त्यातनं ब्रेक घेऊन याचं शूटिंग करत होतो आणि हे सगळा डोलारा ओव्हरतो. हे कारण मालिकेचं शूटिंग म्हणजे जवळजवळ 12 तासाचं शूटिंग आणि 1.5 तासाचा प्रवास, म्हणजे 15 तास रोजचे जात होते. आणि ह्या सगळ्यामध्ये ही मोठ बांधत असताना त्यात नितीननी सांगितल्यामुळे मी निर्माताही झालो. त्याचं क्रेडिट त्याला जातं नितीनला, की हा सगळा मला असंभव आणि असा प्रवास वाटत होता. पण ही सगळी मंडळी उभी राहिली, एक एक करून सगळेजण त्या कथेवर विश्वास ठेवून आले आणि नितीननी जो माझ्यावर विश्वास ठेवला तोच विश्वास या सगळ्यांनी ठेवला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज जे काही म्हणजे मला बऱ्याचदा असं ते होर्डिंग्स वगैरे बघून डोळ्यात पाणी येतं की तो 3-3.5 वर्षाचा सगळा असा एक प्रवास आठवतो आणि प्रत्येकाचं योगदान आठवतं. आणि इतक्या प्रेमाने सगळ्यांनी केलेली जी काही छोट्या छोट्या गोष्टींची मदत आहे, छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांभाळून घेतल्यात, समजून घेतल्यात, त्याबद्दल मी आजन्म या सगळ्यांचा ऋणी राहीन. की इतक्या म्हणजे स्पेशली थंडी हे मला जास्त सांगावं असं वाटतं, कारण अक्षरशः अशी परिस्थिती होती की पाय लोकांचे नम पडत होते. काही लोक सरपटत गपचूप निघून जात होते की बाबा आता आपल्यामुळे इतरांना असं नको वाटायला की अरे आपण अवसान गळतं ना, एखादा माणूस पायच त्याला पुढे हो गेलेत, लोक गेलेत, मी नावं नाही, पण अशी काही लोकांचे झालेत. आणि त्याच्यात त्यांचा काहीच दोष नव्हता, कारण ती परिस्थितीच तशी होती की अचानक कळतच नाही की अरे हे पायच हलत नाही आपला. असं जर झालं या कंडिशनमध्ये, अशा जर का शिफॉनच्या साड्या वगैरे घालून जर कोणी इतकं काम कर, इवन मुक्ता फॉर दॅट मॅटर, मुक्ताच्याकडे पण असं एखादं स्वेटर वगैरे असायचं पण बाकी साडी. सो त्याच्यामध्ये कामं करणं आणि अशा पद्धतीने समजून घेऊन की हा किती सक्षम सिनेमा आहे आणि ही या आत्ताच्या सीनची गरज आहे, त्यामुळे आपण कुठेही या वातावरणाला बळी न पडता जे बेस्ट आहे ते द्यावं, असं जेव्हा हे सगळे असंभव टास्क होते आणि ते हळूहळू करत सगळ्यांच्याच मेहनतीने हा असंभव टास्क पूर्ण झाला, त्याचं मला खरंच खूप समाधान आहे. प्रिया? मला म्हणजे माहिती नाही आता असं काही चित्रपटाशी रिलेटेड नाही, पण ह्याचं खरंच खूप कौतुक आहे. मगाचपासून आम्ही बोलतो आणि खूप प्रमोशन करतोय तर सारखे आम्ही एकमेकांचं कौतुक करतोच. पण खरंच एवढ्या सगळ्या धुरा एकट्याने सांभाळणं आणि ते म्हणजे नैया पार करणं, चित्रपट रिलीज होणं ही खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे त्याच्यात अनेक लोकांचे सगळ्यांचे मनं सांभाळा, इगो सांभाळा, काय हवं नको ते बघापासून क्रिएटिव्ह सांभाळा, हे सगळंच. सो म्हणजे येस ऑफकोर्स ही इज ब्लेस्ड टू हॅव अ ग्रेट टीम, बट ऑफकोर्स द क्रेडिट गोज टू द कॅप्टन. असंभव गोष्ट काय, मला आता ह्या सगळ्याच्या पलीकडचंच काहीतरी सांगायचं आहे, कारण मला बाकी काहीही सुचत नाही आहे. तर मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी हे काही करीन, पण माझ्यात थोडं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करण्याचं, हायकिंग, ट्रेकिंग, माझ्यात थोडं ते आहे, थोडंसंच आहे, फार नाही आहे, पण मी तशी फट्टू पण आहे. तर मला असं वाटत होतं की मला हे कधीतरी करायचं आहे. त्यातल्या 2 गोष्टी आहेत. एक फ्री फॉल ज्याला आपण म्हणतो, स्काय डाईव्ह, जे मला करायचं होतं आणि जे मी केलं.
ऑस्ट्रेलियामध्ये. तर अशी एक विमानातून उडी घेतली पायाखालची जमीन म्हणजे नसतेच जमीन, पण अशा ना तळपायाला अशा गुदगुल्या होतात. म्हणजे गुदगुल्या इन द सेन्स आपल्याला ते असं वियर्ड सेन्सेशन होतं की आता झालं, आता आपण गेलो, आता आयदर इस्पार या उस्पार, आता मध्ये काही नको. आणि मी देवाला तेच प्रार्थना की आता मधलं काही नको देऊ बाबा, नाही आयदर धडधाकड. आणि ऍक्च्युली तेव्हा अत्यंत हाईटचा फोबिया असलेल्या उमेशनी सुद्धा केलं होतं. आणि आम्ही दोघांनी एकत्र केलं, फक्त आम्ही इन्स्ट्रक्टर्स बरोबर होतो वेगवेगळ्या. पण आय थिंक ते असंभव आहे असं मला वाटत होतं जे आम्ही संभव केलं. वाव, मस्त मस्त, खरंच छान. आणि तुमच्या सगळ्यांना या सिनेमासाठी खूप शुभेच्छा. जे जसं मी ऐकलं की जे असंभव होतं ते तुम्ही संभव करून दाखवलं आणि तुम्ही असंभव सिनेमा आणलात, तर प्रेक्षकही तो नक्कीच बघतील. काय सांगाल शेवटचं? 21 नोव्हेंबरला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा असंभव. मी पण हेच म्हणेन, खूप मेहनतीने सगळ्या टीमनी हा सिनेमा बनवला आहे. एक विलक्षण थरारक अनुभव देणारा हा सिनेमा आहे. अनेक काळ तुमच्या स्मरणात राहील असा सिनेमा आहे. आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे की इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने तो सिनेमागृहात जाण्यासाठी म्हणून बनवलेला सिनेमा आहे. त्याची जी भव्यता आहे ती सिनेमागृहात जाऊनच अनुभवावी. म्हणजे मी आत्ता जसं म्हटलं की 4.5 महिने आमचं बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं. आज आमचं जवळजवळ त्याचं जे काही टेक्निकल गोष्टी मी फार सांगत नाही, पण आमचे एक एडिटर, आमचा DOP पासून आमची सगळी जी टेक्निकल मंडळी आहेत ती तो विलक्षण अनुभव चित्रपटगृहामध्ये कायम स्मरणात राहील असावा म्हणून 5-5 महिने टेक्निकली काम करत आहेत. अगदी आमचं सगळे डिपार्टमेंट, एव्हरी डिपार्टमेंट, आणि ह्या सगळ्यांनी केलेले परफॉर्मन्सेस, असा अनुभव तुम्ही, कारण नॉर्मली एक थोडीशी मानसिकता असते की हां आपण टी व्हीवर आल्यावर बघू किंवा असं आल्यावर बघू, तर हा चित्रपट तुम्ही पहिल्यांदा अनुभवताना तो चित्रपटगृहात अनुभवा, एवढं मी नक्की सांगेन. तुम्हाला तो एक असा अनुभव देऊन जाईल की तो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील, याची मी तुम्हाला खात्री देतो. सो 21 नोव्हेंबर 2025 तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये असंभव लागणार आहे. सगळ्या फॅमिलीला घेऊन जा आणि नक्की बघा. येस, सचितनी म्हटलंय ते डिट्टो, म्हणजे काहीच फरक नाही की खूप चांगला सिनेमा झाला आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आणि चांगला पुनर्जन्म ही थीम असलेला एक चांगला थरारक अनुभव देणारा सिनेमा असेल, जो थिएटरमध्ये बघावा, मोठ्या स्क्रीनवर बघावा, असं त्यात बरंच काही आहे. व्हिज्युअल्सपासनं गोष्टीच्या भव्यतेपर्यंत सगळं काही. त्यामुळे 21 नोव्हेंबरला आमची असंभव रिलीज होती आहे. नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा, तुम्हाला आवडेल असं वाटतंय. जसं आता सचितनी पण सांगितलं, आणि खऱ्या अर्थाने एक असंभव अशी गोष्ट साध्य झालेली आहे. आता फक्त संभव हा सिनेमा चालण्यासाठी तुम्हाला फक्त थिएटरमध्ये यायचं आहे आणि हा अनुभव घ्यायचा आहे. बस एवढंच संभव करा. बाकी आमचा असंभव जी सगळी हे आहे ती त्याला पूर्णता मिळेल. थँक्यू सो मच.